इथे उपस्थित असलेल्या सर्वांना माझा क्रांतिकारी नमो बुद्धाय, जय भीम, जय शिवराय, जय अण्णा, जय जोहार. आज संपूर्ण महाराष्ट्राने मला कुठल्या जातीची, कुठल्या धर्माची, कुठल्या पंथाची मुलगी न मानता एक मुलगी म्हणून मला ऐकावं अशी माझी इच्छा आहे. सर्वप्रथम मी हे सांगू इच्छिते की माझा जन्म झालाय शिवनेरी किल्ल्यावरती, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि मी जातीत जन्माला आले जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जात आहे. तर मला दोन्हीही वारसे लाभलेले आहेत. ज्या हाताने मी पेनाने क्रांती करू शकते त्याच हाताने मी तलवारीने सुद्धा क्रांती करायची धमक ठेवते. माझे शब्द नीट ऐका. ही तलवार म्हणजे वैचारिक, ही तलवार म्हणजे शाब्दिक, ही तलवार म्हणजे स्वाभिमानाची, ही तलवार म्हणजे मान सन्मान माज अहंकाराची. जो वर्ग मला नेहमीपासून ऐकत आलाय त्याला या तलवारीचा अर्थ सार्थ कळतो असं मला कळतं. मी एक लेखकही आहे, त्यामुळे मला स्वतःचे शब्द कसे कुठं कशा प्रकारे बोलायचे आहेत, कसे फिरवायचे आहेत, कुठे ट्विस्ट आहे, कुठे शेवट करायचा आणि कुठे कॉमा घ्यायचा हे चांगल्या पद्धतीने कळतं. माझी सर्वांना विनंती आहे, जे जे माझ्या विरोधामध्ये आज महाराष्ट्रामध्ये ज्यांनी ज्यांनी पोस्ट टाकल्या त्यांनी फक्त बिग बॉसला एकच प्रश्न करावा की पूर्ण क्लिप दाखवा. ती पूर्ण क्लिप दाखवा की मी ज्यावेळेस असं बोलले आणि मला इंटरप्ट केलं बिग बॉस कडून, त्याच्यानंतर मी ओरडत राहिले की माझं पूर्ण ऐका, माझं फुल स्टॉप पर्यंत ऐकून घ्या, जे त्यांनी तुम्हाला किंवा पूर्ण महाराष्ट्राला सांगितलेलं नाहीये. ज्यावेळेस मी राकेश बापट, ओंकार राऊत, प्राजक्ता शुक्रे, करण सोनवणे यांच्यासोबत जो संवाद चालू आहे माझा, तो संवाद तुम्ही पूर्ण महाराष्ट्राला दाखवावा अशी माझी विनंती आहे. त्या संवादामध्ये मी हे सांगते की ही तलवार माझी शाब्दिक तलवार आहे, जी तुमच्या सगळ्यांच्या मानेवरती लटकलेली असेल. मी ती शाब्दिक तलवार बिग बॉस मध्ये घेऊन नाही आली आहे. का? कारण मी बिग बॉसच्या घरामध्ये 100 वेळा सांगितलं सगळ्या सदस्यांना की मी माझी बाहेरची बाजू इथे कधीच दाखवणार नाही. कारण माझे शब्द जे असतील विद्रोह, बंडखोरी, अन्यायाविरुद्ध न्यायाची मागणी करणं, हे तुम्हाला कदाचित नाही कळणार. त्यामुळे मी अशा शब्दांचा उच्चार इथे करणार नाही. मी एक खेळाडू म्हणून इथे आलेली आहे, तर तुम्ही मला तसंच बोलावं. त्यानंतर प्रत्येक दिवशी मला एक गोष्ट ऐकायला येत होती की ही भाषणासारखी बोलती, ही भाषणासारखी बोलती, ही भाषण करते, ही भाषण करते. मी त्यांना वाचवायचा प्रयत्न करत होते की तुम्ही असे मुद्दे घेऊ नका. बाहेरच्या मंडळींना जर हे केलं तर मला जो मानणारा वर्ग आहे त्यांचा असा गैरसमज व्हायला नको की ताई कारण पर्टिक्युलर एका माणसावरती किंवा एखाद्या व्यक्तींवरती बोलते तर हे लोक त्याच्या त्या विरोधात तर नाहीये, तिच्या त्या विचारांच्या विरोधात तर नाहीये ना. म्हणून मी त्यांना नेहमी आणि वेळोवेळी सजग करत गेले की तुम्ही भाषणाचा मुद्दा घेऊ नका, तुम्ही मला भाषणावरती बोलू नका. मी तुम्हाला अजूनही एकदा सांगते की मी बाहेरच्या गोष्टी बोलणार नाहीये, कारण तुम्हाला त्या कळणार नाही. घरातल्या एका सदस्याने मला बोललं गेलं की तू खूप ओव्हर एक्सप्लेन करते. त्यावेळेस मी तिला जेव्हा समजावत होते तेव्हा माझे शब्द असे होते की मी यासाठी ओव्हर एक्सप्लेन करते की मे बी 20 वर्ष चळवळीत आहे, माझा जन्म चळवळीचा आहे, ती सवय लागली आहे शब्दाची, बंडखोरीची, विद्रोहाची, त्या शब्दांची सवय लागलेली. चुकून जर माझा कधी असा शब्द जातोय आणि तुम्हाला कळला नाही तर हे तुमचं आणि माझं दोघांचंही नुकसान आहे. त्यामुळे मी ओव्हर एक्सप्लेन करतेय की तुम्हाला कुठे असं नको व्हायला की अरे ही बोलून गेली आणि आम्हाला काहीही कळलेलं नाहीये. त्यामुळे मी ते ओव्हर एक्सप्लेन करत गेले. माझा दुसरा मुद्दा असा आहे, जनतेला मी काय बोलले याची जबाबदारी अजूनही मी ठामपणे घेते आणि मरेपर्यंत घेत राहील. जर अख्ख्या महाराष्ट्राला मी चुकीची वाटतेय तर मी मरण पत्करेल, पण मी माफी मागणार नाही. या गोष्टीवरती अजूनही मी ठाम आहे. मला जर शिक्षा देत असाल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा एखाद्या किल्ल्यावरून माझा कडेलोट करावा अशी माझी इच्छा आहे, पण मी अपमानाला सामोरे जाणार नाही. स्वाभिमानाने मरेल, हा माझा शेवटपर्यंत पण असेल. मी जे बोलले त्याची जबाबदारी मी घेते. मला पूर्ण बोलू दिलं गेलं नाही तरी सुद्धा मी एक्सप्लेन करत राहिले की माझा हा मुद्दा होता. त्यानंतर मी बिग बॉसला एक्सप्लेनही केलं की मला एखाद्या व्यक्तीला टार्गेट करणं किंवा एखाद्याचं सगळंच हलवून टाकणं माझ्यासाठी 2 सेकंदाची गोष्ट आहे, कारण शब्दांची हेरफेर आणि शब्दांची गंमत मला चांगलीच कळते. मी त्यांना डायलॉगचं उदाहरणही दिलं. मी त्यांना हे सांगितलं याच्यावरून तुम्ही काय समजाल, शब्दशः अर्थ घ्यायला गेले तर, की तलवार से तेज हम अपनी धार रखते हैं. याचा अर्थ असा का की मी माझ्या शरीराला तलवारीची धार दिली? नाही. तलवार से तेज हम अपनी धार रखते हैं, मेरे बाबा साहब के बच्चे हैं, क्रांति को तो हमारे खून में ही रखते हैं.
हे उदाहरण देऊन मी त्यांना स्पष्ट करत होते की क्रांती को हमारे खून में रक्त, याचा अर्थ आम्ही एवढे माणूस म्हणून सजग आहोत की जिथे जिथे अन्याय होईल तिथे तिथे न्यायाची मागणी करण्यासाठी आम्ही उठले जाऊ. मग कुठल्याही धर्मावरती हो, कुठल्याही पंथावरती हो किंवा कुठल्याही माणसावरती हो, हा त्याचा अर्थ आहे. एखादा वैचारिक माणूस या गोष्टीला बरोबररित्या घेऊ शकतो, पण ज्या माणसाला चळवळ माहीतच नाही त्याला ह्या गोष्टी कळणारच नाहीये. त्यामुळे मी त्यांना 1000 वेळा सांगितलं की तुम्हाला माझ्या बाहेरच्या गोष्टी कळणार नाही, पण तुम्ही जर मला चिडीला लावताय, तुम्ही जर मला पोक करताय आणि जर तुम्हाला ऐकायचंच आहे तर मी बाहेर अशी बोलते की बाहेरच्या जगामध्ये मी सरकार म्हणून फिरते आणि हातात तलवार घेऊन फिरते. तर याचा अर्थ असा, मी जुन्नरची, तर आमच्या इथे बांगड्यांच्या आधी तलवार दिली जाते, शृंगारच्या आधी स्वाभिमान दिला जातो. स्वाभिमान आमच्यासाठी श्वासापेक्षा जास्त महत्वाचा ठरतो. ही जुन्नरची ओळख आहे, कारण आम्ही छत्रपतींच्या किल्ल्यामध्ये जन्माला आलोय. सर्व महाराष्ट्राला मी हे सांगू इच्छिते. तलवार घेऊन फिरतो म्हणजे खरी खरी तलवार घेऊन फिरायची गरज नाही. आपण संविधानाच्या देशामध्ये राहतोय. ती तलवार तुम्ही, मी हेही बोलले की मी हे विसरणार नाही की कोणता माणूस माझ्याशी कसा वागला आणि ती तलवार कशी फिरली जाईल. याचा अर्थ तुम्ही जर वैचारिक आहात तर ती तलवार वैचारिक फिरली जाईल. तुम्ही जर शाब्दिक आहात तर ती तलवार शाब्दिक फिरली जाईल. तुम्ही जर स्वाभिमानाने असाल तर ती तलवार स्वाभिमानाने फिरली जाईल. तुम्ही जर मानवरती जात असाल तर ती तलवार मानेसाठी फिरली जाईल. हा त्या शब्दांचा अर्थ होता. तुम्ही ऐकूनच घेतला नाही आणि अर्ध सत्य तुम्ही जिथं महाराष्ट्राला सांगताय याचा अर्थ मी काय समजू. मग तुम्ही ती पूर्ण क्लिप दाखवावी. त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की आम्ही तिला निष्कासित करतोय. त्यांनी मला निष्कासित केलेलं नाहीये. कन्फेशन रूम मध्ये मी माझं मत मांडले की मला हा गेम क्विट करायचा आणि मला घराच्या बाहेर जायचं आहे. का त्यांनी या गोष्टी सांगितल्या नाही महाराष्ट्राला की हे तिचं मत होतं आणि तिची इच्छा होती घराच्या बाहेर जाण्याची. तुम्ही जेव्हा अर्ध सत्य सांगताय ते किती घातक असू शकतं हे सर्व महाराष्ट्राने आता बघितले. त्याच्यानंतर माझा दुसरा मुद्दा असा आहे की मी कुणालाही धमकी दिलेली नाहीये. मी कुणालाही असं बोललेलं नाहीये. धमकीचा अर्थ होतो की मी तुला तलवारीने मारीन, ती तलवार मी तुझ्या नरडीच्या आरपार करीन, ती तलवार मी तुझ्या पोटात घालीन, किंवा मी तुला बघून घेईल, घरातून उचलेल, तुझं करिअर बर्बाद करीन. ह्या धमक्या आहेत. महाराष्ट्राने मला दाखवून द्यावं की अशा शब्दांचा कुठे मी उल्लेख केलाय. समोरून जेव्हा ते मला म्हणतात की तू ही धमकी देतीये का, कारण मी बाहेरच्या गोष्टी सांगत होते, तर ही जातीवाद्यांसाठी, मनुवाद्यांसाठी ही धमकीच ठरली जाते बाहेरच्या जगामध्ये. हा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर मी त्यांना समजवायचा प्रयत्नही केला. त्यांनी समजलेलं नाहीये. यात माझी काहीही चूक नाही आणि मी अजूनही माझ्या मतावरती ठाम आहे. मी माफी मागणार नाही. माझ्या शब्दांचा अर्थ मला कळतो, माझ्या तलवारीचा अर्थ मला कळतो, ती तलवार कशी फिरली जाईल याचाही मला अर्थ कळतो. मी कुठेच असं बोललेली नाहीये की घरातल्यांवरती तलवार फिरली जाईल किंवा घरातल्यांवरती मी ती तलवार चालवेल. कुठेही असं नाहीये. महाराष्ट्राने मला दाखवून द्यावं, मी ते मान्य करेन. त्याच्यानंतर हा प्रचंड सेन्सिटिव्ह मुद्दा आहे. मी अजूनही सांगते, मी संविधानिक देशामध्ये राहते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये सर्व धर्माला स्वतःचा धर्म जपण्याचा अधिकार दिलाय आणि आम्ही त्या अधिकाराची प्रचंड किंमत करतो आणि इज्जतही करतो. माझा मुद्दा अजूनही धार्मिक नाहीये. मी जात म्हणून पुढे कधी आलेली नाहीये. मी जेव्हा आंदोलन केलं त्यामध्येही जात कधी आणली नव्हती आणि मी घरामध्ये होते तेव्हाही मी पर्टिक्युलर जातीची आहे म्हणून वागली नव्हती. जर असं असेल तर मला दाखवून द्यावं महाराष्ट्राने. मला असं सांगायचंय, ज्यावेळेस एका माणसाचं आणि माझं भांडण चालू होतं बिग बॉसच्या घरामध्ये, तेव्हा चोरीचा मुद्दा आलेला आणि मी त्याच्या विरोधात उभी राहिली होती. मी माझं ठामपणे मत सांगितलं होतं की चोरी ही वृत्ती आहे आणि त्या वृत्तीच्या विरोधात मी आहे. मग कुणी ती चोरी कुठल्या भावनेने केली याच्याशी मला काहीही घेणं देणं नाही. चोरी आहे माझ्यासाठी. समोरचा व्यक्ती माझा ऐकत नव्हता, त्याच्यामुळे मी उदाहरणासकट त्याला हे सांगितलं की एखादा माणूस जर खून करून येतोय तर माझ्यासाठी तो गुन्हेगारच असेल. मग त्याने खून करू किंवा चोरी करू, भारतीय संविधानामध्ये हा माझा शब्द गेला होता बिग बॉसच्या घरात असताना. भारतीय संविधानामध्ये प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक गुन्ह्याला एक आहे की तुम्ही शिक्षा आहे प्रत्येक गुन्ह्याला. त्यानंतर बिग बॉसची अनाउन्समेंट झाली की दिव्या
तुम्ही संविधान हा शब्द बिग बॉसच्या घरात वापरू शकत नाही. त्यानंतर मी त्यांना हे सांगितलं की रेफरन्स म्हणून मी सांगतेय सर, कारण त्यांना कळतच नाहीये. तर त्यांचा रिप्लाय असा होता की आता तुम्ही मला शिकवणार. त्याच्यानंतर मी शांत बसले. पण त्याच्या काही दिवस आधी ज्यावेळेस गणपती बाप्पांचं बिग बॉसच्या घरामध्ये आगमन झालं, त्या गणपती बाप्पांना माझा भाऊ, मी ज्याला भाऊ मानले, राकेश बापट, हा जेव्हा मूर्ती बनवत होता त्याच्या बाजूला मी उभी होते आणि माझा आनंद गगनात मावत नव्हता, कारण मी माझ्या भावाला मूर्ती बनवताना बघत होते. गणपती बाप्पाच्या डोक्यावरती लागलेली जे मुकुट आहे ते माझ्या ज्वेलरी मधून आहे. गणपतीच्या बाप्पाच्या कानामध्ये जो डूल आहे तो माझ्या ज्वेलरी मध्ये. मी सर्वांचा मान सन्मान ठेवला. ज्याची जशी भावना आहे त्याला मीही प्रतिसाद दिला. मग तुम्ही जेव्हा बिग बॉसच्या घरामध्ये काही नियमांपैकी असे नियम आहेत की तुम्ही धार्मिक, राजकीय आणि अशा गोष्टी, वैचारिक अशा गोष्टी नाही सांगू शकत, मग तुम्ही एका समाजाकडे न्याय करताय आणि माझ्यासोबत अन्याय करत नाहीये का? जे मी संविधानाला माझं सर्वस्वी मानते, माझं श्रद्धास्थान मानते, माझ्यासाठी श्वासापेक्षा जास्त मी संविधान जपते, कारण तिथून न्याय मिळतो, ही माझी भावना आहे संविधानाकडे. मग तुम्ही मला संविधान असे शब्द वापरू नको हे जेव्हा बोलता तेव्हा तुम्ही माझ्यासोबत अन्याय करत नाहीये का, हा प्रश्न मला अखंड महाराष्ट्राला विचारायचा. तुम्ही नेहमी आमच्या समाजाला हे म्हणता की अरे हे बघा आता अॅट्रॉसिटी करतील, अरे हे बघा आले स्वतःची जात घेऊन, अरे हे बघा आले जातीचा मुद्दा करायला. अॅट्रॉसिटीची गरज पडलीच नसती जर तुम्ही आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला असता. अॅट्रॉसिटी आम्ही त्यासाठी, बाबासाहेबांनी त्यासाठी दिली आहे की बाबा गुन्हे कमी होतील, जातीवाद कमी होईल, अन्याय होणार नाही, एका पर्टिक्युलर वर्गाला शोषित, पीडित, खंडित म्हणून तो राहणार नाही. पण जर तुम्ही शोषित ठेवलं नसतं, पीडित ठेवलं नसतं, वंचित ठेवलं नसतं, खंडित ठेवलं नसतं आणि त्या समाजावरती अन्याय केला नसता तर अॅट्रॉसिटीची गरजच लागली नसती. या गोष्टी मी बाहेर आणि 24 वर्षाची मुलगी येऊन महाराष्ट्राला सांगणं कितपत योग्य? ज्या महाराष्ट्राचा वारसा लाभलेला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य प्रत्येक धर्मातल्या माणसाने त्याला निर्माण केले, अशा महाराष्ट्रामध्ये येऊन मला जर तुम्हाला हे सांगायची गरज पडतीये की अॅट्रॉसिटी का आहे, तर मला खरं सांगा, आपण कमी नाही पडत आहे का या गोष्टींमध्ये? माझा तिसरा मुद्दा, एका समाजाच्या भावना जपल्या गेल्या. जिथं बिग बॉसचे नियम होते की धार्मिक, सामाजिक, राजकीय गोष्टींचा उल्लेख केला जाणार नाही, पण मी बिग बॉसच्या टीमला हे सांगून गेले होते की माझा वैचारिक वारसा आहे, मी विचारवंतांना सांगते, तर माझ्याच्याने बाकीच्या गोष्टी होणार नाही. मी नाचू बिचू शकत नाही किंवा मी बाकीचं कंटेंट देऊ शकत नाही. माझा कंटेंट म्हणजे वैचारिक गोष्टींचे विचार महाराष्ट्रात मांडणे. भले तुम्ही याला आता नाकारत असाल तर मी माझा गेम पुरती ठेवल आणि गेम खेळल मी माझा, आणि मी तेच केलं. माझा अजूनही विरोध कुठल्याही धर्माला नाहीये, पण तुम्ही एका बाजूच्या भावना जपताय आणि माझ्या भावना जपल्या जात नाहीये, तर मी माझ्यावरती झालेला हा अन्याय समजते. माझा तिसरा मुद्दा, मी बाहेर आल्यानंतर अशा काही गोष्टी बघितल्या की बिग बॉसने कॅप्शन दिलं होतं कोंबडी. ते मला कोंबडी बोलले होते. जी मुलगी महाराष्ट्रात राहते, जिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी दरबारात आलेल्या बाईला खण, नारळ देऊन रिटर्न पाठवलेलं आहे. आज एखादा माणूस माझ्याकडे बघतो आणि त्याच्या डोळ्यात जी इज्जत दिसते तर ती मी बघते की ही छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलेली शिकवण आहे. अशा महाराष्ट्रामध्ये तुम्ही एखाद्या स्त्रीला कोंबडी म्हणून बोलवलं जातं, हे कितपत योग्य? त्यांनी असं लिहिलं होतं की इंग्लिश बोलणाऱ्या कोंबडीला तुम्ही हे शब्द माझ्यासाठी वापरणार आहेत. जी मुलगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे, राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचारांचे तिच्या पद्धतीने, मी माझ्या पद्धतीने प्रचार आणि प्रसार करते, त्या मुलीला तुम्ही कोंबडी म्हणून बघताय, तर या गोष्टीला महाराष्ट्राने निषेध का नाही केला? या गोष्टीला महाराष्ट्र पुढे का नाही आला? हाही माझा मुद्दा आहे. माझा सर्वात महत्वाचा मुद्दा, काही लोक पुढे येतात आहे आणि असं म्हणतात आहे की संविधान आणि तलवार एक सोबत चालली जाणार नाही. मी या गोष्टीला मान्य करत नाही. मला दोनही वारसे लाभले, ते पेनाचा सुद्धा आणि तलवारीचा सुद्धा, आणि मी ते दोन्हीही संस्कार मरेपर्यंत महाराष्ट्राला दाखवणार आणि मरेपर्यंत ते दोन्ही संस्कार मी घेऊन चालणार. एका हातात तलवार असेल, अजूनही सांगते, तलवार असेल, माझ्या हातात तलवार असेल, वैचारिक, शाब्दिक, सन्मानाची, स्वाभिमानाची, मानाची असेल. एका हातामध्ये संविधान असेल,
जेव्हा जेव्हा संविधान मिटवायचा प्रयत्न होईल, जेव्हा जेव्हा संविधानावरती आपत्ती येईल, तेव्हा एका हातातली तलवार उचलली जाईल. मग समोरचा माणूस कसा येईल तशी ती तलवार फिरली जाईल. शाब्दिक, स्वाभिमानी, अहंकारी, मानाची कशीही असो ती तलवार फिरली जाईल. मी एक लेखक आहे. मी आतापर्यंत जेही माझ्या भाषणात बोलले ते मी स्वतः लिहिलेलं आहे. एक लेखक असतो जो सरळ सरळ मिनिंग देतो आपल्या शब्दातून, आणि एक लेखक असतो ज्याच्यामध्ये डीप मिनिंग असतो. शाळेमध्ये आपल्याला शिकवले एक वरचा वरचा अर्थ आणि एक त्याच्यामध्ये दडलेला अर्थ आहे. माझ्या भाषणाची खासियत आहे, शेवटला ट्विस्ट असतो. तुम्ही माझं पब्लिक जे आहे ते मला शेवटपर्यंत ऐकून घेतं, त्यामुळे त्यांना चांगलंच माहिती की ताई काय बोलणार आहे. मी अजूनही माझ्या मतावरती ठाम आहे. मी कुणालाही धमकी दिलेली नाहीये. मी कुणालाही त्यांच्या जीवे मारण्याची धमकी दिलेली नाहीये आणि मी या गोष्टीसाठी माफी मागणार नाही. बिग बॉसने ती पूर्ण क्लिप दाखवावी. कन्फेशन रूम मध्ये काय झालं काय नाही हेही दाखवावं. मी मान्य केलंय की मी माझे शब्द फिरवणार होती. शेवटला समोरच्या माणसामध्ये एवढे पेशन्स नव्हते की तो ते ऐकल आणि त्याला तो मुद्दा बनवायचा होता. त्यांनी तो बनवला आणि ज्या ज्या महाराष्ट्रातील लोकांनी माझं समर्थन केलं या गोष्टीबद्दल मी त्यांची आयुष्यभर ऋणी राहील. मी खूप खूप धन्यवाद देते की तुम्हाला कळलं या महाराष्ट्रात राहून की या गोष्टींचा अर्थ काय होतो. मला अजून एक गोष्ट अधोरेखित करायची आहे. लोक म्हणतात की हिला विचार कळलेच नाही, हिला विचारवंत कळलेच नाही. ही खूप इमोशनल आहे माझ्यासाठी. मी विचारवंत वाचलेत सुद्धा आणि मी जगते सुद्धा. जेव्हा एखादा माणूस माझ्याकडे येतो आणि सन्मानाने जी नजर माझ्यासाठी त्याची झुकते, त्या नजरेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज मी जगते. अन्याय जेव्हा होतो आणि न्यायाची मागणी जेव्हा मी करते, त्या न्यायामध्ये मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बघते. हे मी जगते. एखादा मुलगा आणि एखादी मुलगी जेव्हा शाळेच्या वाटेवरती उभे असतात तेव्हा मी सावित्री ज्योती बघते. अरे एखाद्याचं मराठ्याचं पोरग जेव्हा जय भीमच्या पोराच्या आनंदामध्ये सामील होतं तेव्हा मी छत्रपती राजश्री शाहू महाराज बघते, ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी साखर वाटली होती की पोरग बॅरिस्टर झालं म्हणून. जेव्हा आपण म्हणतो ना ही मुंबई माझी आहे, गर्वाने जेव्हा म्हणतो अरे ही मुंबई आमची आहे, त्या लेखणीत मी अण्णाभाऊ साठे बघते. तुम्ही महाराष्ट्रातले लोक इतिहास विसरले असाल, आजही माझ्या रक्तात तो इतिहास झळकतो आणि मला तो दाखवायचा आहे की मी शिवनेरीतली आणि त्या मातीतली मुलगी आहे जिच्या हातामध्ये बांगड्यांपेक्षा आधी तलवार दिली जाते. स्वतःच्या संरक्षणासाठी, स्वतःच्या सन्मानासाठी, स्वतःच्या मानासाठी ती तलवार नेहमी उठली जाईल. ज्या ज्या लोकांनी माझं समर्थन दिलंय मी प्रचंड आभारी आहे तुमचे की तुम्हाला हे कळतं. ज्या ज्या वेळेस एखाद्या मुलीवरती अन्याय होतो, बलात्कार होतो, ही तलवार उठली जात का नाही हा प्रश्न मला महाराष्ट्राला उचलायचा. अरे तुम्ही मावळे म्हणून स्वतःला घेताय. एखाद्या मुलीचा अपमान तुम्ही कसा पचवू शकता. बोलले मी की ती तलवार आहे माझ्या हातात, पण ती तलवार का घ्यायची वेळ येते याचा कोणी विचार का नाही करत आहे. जिथं जिथं अन्याय होतो तिथं तिथं तलवार ही उचलली जाणार जाणार आणि जाणार. या शब्दावरती मी मरेपर्यंत ठाम होते, आहे आणि राहील. याच्या व्यतिरिक्त मला काहीही बोलायचं नाही. थँक्यू. दिव्या शिंदेच्या डोळ्यात जे अश्रू आले ते कमजोर म्हणून नाही आले, ते त्यांना मदत करणाऱ्या, त्यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या सर्व महाराष्ट्रीयन माणसांच्या कृतज्ञतेपोटी आले, हे कृपया लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, आपण प्रश्न उत्तरे सुरू करणार आहोत त्याआधी एक आमच्या जनसंघटनांच्या वतीने, चळवळीच्या वतीने आम्ही अशी मागणी करतो की हे जे चॅनल आहे कलर्स चॅनल, या चॅनल्सने त्या बिग बॉसच्या सगळ्या जे काही मॅनेजमेंट असेल, प्रमुख असेल, त्यांनी त्या कार्यक्रमात संविधान शब्द का उच्चारायचा नाही हे स्पष्ट करावं. तुमचं बाकीचं सगळे चेहरा नाटकं आम्ही चालून घेऊ, पण संविधान उच्चारायचं नाही असं जर कोण म्हणत असेल तर त्याला त्याच्याच भाषेत त्याच्या पद्धतीने महाराष्ट्रातून उत्तर दिलं जाईल, हे त्यांनी लक्षात घ्यावं. आणि लवकरात लवकर त्या चॅनेलने
दिव्या शिंदे यांची माफी मागावी, त्यांच्यासोबत केलेल्या भेदभावाबद्दल ती माफी मागावी आणि एकूणच जो अन्याय अशा तऱ्हेच्या लोकांवर यापुढे केला जाणार नाही असा शब्द त्या चॅनलने दिला पाहिजे, खास करून बिग बॉसने दिला पाहिजे. बिग बॉस मधली सगळीच माणसं वाईट असतील असं आम्हाला म्हणायचं नाहीये, पण जे कोण करते करविते आहेत, म्हणजे जेव्हा दिव्या शिंदेना असा प्रश्न विचारतात की हे तू मला शिकवणार का, हा जो उद्दामपणा आहे, हा जो माज आहे, तो आवरला गेला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. आम्ही काही दिवस वाट बघू आणखी पुढे काय करताय, पण आम्ही वाट बघून काही निर्णय कृतीवर येण्याआधी चॅनलने, बिग बॉसने याचा खुलासा करावा. सर्व मीडियाने आमच्या म्हणजे दिव्या शिंदे यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केली होती की काय झालंय नेमकं त्यांनी ते महाराष्ट्राला सांगावं. त्यांनी ते महाराष्ट्राला आता सांगितलेलं आहे. त्यामुळे आम्ही आता चॅनलला विचारतोय की तुमचं म्हणणं काय याच्यावर, ते त्यांनी उत्तर दिलं पाहिजे आणि सर्व मीडियानेही तो प्रश्न उचलावा, विचारावा चॅनलला, अशी आमची अपेक्षा आहे. तर आता मला अजून एक मुद्दा सांगायचा आहे की ज्यावेळेस ते मला म्हटले की संविधानाचा उल्लेख करू नका, मी संविधानाचा उल्लेख यासाठी केला होता की ते संविधान भारताचं आहे, ज्याला कुठली जात नाहीये, ते धर्मनिरपेक्ष आहे, या भावनेतून मी तो शब्द उच्चारला होता. तर जेव्हा तुम्ही असं म्हणताय की संविधान तुम्ही शब्द वापरू नका, तेव्हा तुम्ही पहिली गोष्ट एक अधोरेखित करताय की तुम्ही अजूनही समजताय की ते संविधान एका जातीचं आहे, एका जातीचं आहे, हे अजूनही तुम्ही अधोरेखित करताय, कारण तुम्ही मला तो शब्द उच्चारू दिला नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही त्याचा स्वीकार करत नाहीये, हे या गोष्टींमधून सिद्ध होतं आणि त्याचं एक्सप्लेनेशन तुम्ही द्यायला हवं, कारण माझ्यासाठी संविधान हे श्रद्धास्थान आहे, ते कुठल्याही एका जातीसाठी नसून ते भारत देशाचं आहे. ठीक आहे, प्रश्न विचारू शकता तुम्ही. तुम्ही काही पत्र वगैरे देणार आहात का त्यांना? पत्र कशाला द्यायचं त्यांना, जे आहे ते सगळं सगळ्यांसमोर मांडलेलं आहे. चळवळीच्या वतीने सर ही पत्रकार परिषद चळवळीच्या वतीने आहे ना. हो, त्यांनी मला सपोर्ट केलाय, माझ्यासाठी उभे राहिले ते. आणि प्रथम पहिली गोष्ट अशी आहे की ज्यावेळी बिग बॉस हा एक वेगळा शो आहे, हे तुम्हाला आधी पण माहिती आहे. हो, पण एवढं असून सुद्धा तुम्ही तिकडे एंट्री कशी काय केली? मी त्यांना आधीच क्लिअर केलं होतं की मला यायचं नाहीये, कारण मी वैचारिक मुलगी आहे आणि मला महाराष्ट्राला जो इतिहास आहे तो सांगायचा आहे. त्यांनी मला सांगितलं या मंचाचा वापर तुम्ही असा करा की महाराष्ट्रातील जास्त लोकांपर्यंत तुम्ही तुमचे विचार सांगू शकता. मला जास्तीत जास्त लोकांना माझे विचार, माझा इतिहास मला सांगायचा होता. मला तो योग्य वाटला की कारण टेलिव्हिजन आहे आणि भरपूर लोक टेलिव्हिजन बघतात, तर एक चांगली संधी आहे माझ्यासाठी, भलेही तो कार्यक्रम कसा असू, पण माझ्यासाठी किंवा मी त्या कार्यक्रमाला कशी बघतीये, मला तो योग्य प्लॅटफॉर्म वाटला यासाठी की मी माझे विचार तिथे मांडेल. त्यानंतर मी त्यांना आधीच सांगितलं होतं की मी तिथे फक्त आणि फक्त माझे विचार सांगेन, पण त्यांनी माझा स्क्रीन टाइमच कमी केला. मी भरपूर अशा गोष्टी तिथे केल्या असतील, पण त्यांनी माझा पूर्णतः स्क्रीन टाइम कमी केला, त्यांनी मला दाखवलंच नाहीये. आपण बोललो होता की बिग बॉसने जेव्हा सीन दाखवले नव्हते, तर बिग बॉसने असं सांगितलं की मॅनेजमेंट आणि तज्ञशी चर्चा केल्यानंतर आम्ही असा निर्णय घेतला की दिव्या शिंदेला घराबाहेर काढण्याचा. पण आपण बोलला की आपण स्वतःहून तो निर्णय घेतला होता, पण तो सीन टीव्हीवर दाखवलाच नाही. ज्यावेळेस मी कन्फेशन रूम मध्ये होते त्यावेळेस मी शेवटला असं बोलली की सर मला क्विट करायचंय, मी याच्या पुढे कंटिन्यू करू शकत नाही, माझ्या मान आणि सन्मानावरती गोष्टी यायला लागल्या, हे पोक करतात ते मला वारंवार, तर मी स्वतः या गेमच्या बाहेर जाण्यासाठी इच्छुक आहे. आणि मला कळून गेलं होतं की ह्या गोष्टी माझ्यासाठी नाहीये. तुम्ही असं असतं ना की कुत्र्याची शेपूट किती तुम्ही 12 महिने नळीमध्ये ठेवा, ती वाकडीच राहते, ते मला जेव्हा कळलं त्यावेळेस मी असं की मी वॉकआउट करायचा प्रयत्न केला तिथून की मला आता तिथे नाही थांबायचं. यासाठी तो सीन दाखवलाच नाही. त्यांनी दाखवलेला नाहीये. इवन ज्यावेळेस त्या बाकीचे लोक माझ्यावरती आले ही धमकी आहे धमकी म्हणून, त्यानंतर आमचं जे कॉन्व्हर्सेशन आहे तेही त्यांनी दाखवलं नाही. तिथंही मी माझा मुद्दा क्लिअर केलेला आहे की मला काय बोलायचं होतं. प्राजक्ता शुक्रे म्हणून आहे, त्यांनी मला सांगितलं की तू असं बोल की शब्दांची तलवार. तेव्हा मी तिला म्हणते अगं तुला सांगायची गरजच नव्हती, कारण माझ्या डोक्यातच ते होतं, मी तेच बोलणार होते पण थांबून बोलणार होते. हेही तिथं आहे ते जे त्यांनी दाखवलेलं नाहीये. त्यांनी असं सांगितलं की राकेश बापट साक्षीदार आहे या सगळ्या गोष्टी. हो आहे ना, राकेश बापट साक्षीदार, मग तुम्ही ती क्लिप बाहेर का नाही काढत आहे? ज्यावेळेस राकेश बापट, ओमकार राऊत, करण सोनवणे, प्राजक्ता शुक्रे, आमचं जे बोलणं चालू आहे कन्फेशन मध्ये जायच्या आधी,
ते तुम्ही का नाही दाखवते? तिथं मी ओरडून ओरडून बिग बॉसला असे हात करून म्हणते की सर तुम्ही माझं फुल स्टॉप पर्यंत ऐका, मला काय बोलायचंय ते ऐका. ह्या अर्धच घेऊन पळाल्या ते. आणि मी राकेश बापट यांना म्हणती पण आहे की बघ यांना ऐकायची सवय नाहीये, या अर्धच घेऊन पळतात ते. आणि मला या गोष्टीचा चांगला एक्सपिरियन्स आहे की ह्या अर्धच करणार आहेत. तिला ट्रिगरच झालंय ते. तू पूर्ण तर ऐक समोरच्या माणसाचं, जोपर्यंत तू पूर्ण ऐकत नाहीये तू कशा आरोप करू शकते? समोरच्या माणसाचं मतच जर तुला माहित नाहीये आणि तू त्याला जज करायला जाताय तेव्हा तुम्ही मूर्ख ठरले जाताय. यात माझी काही चूक नाहीये. या निर्णयाला राकेश बापट इतर सदस्यांनी विरोध दर्शवलाच नव्हता. जेव्हा आम्हाला टीव्हीचा सीन दाखवला त्यांनी माझ्या गोष्टीला विरोधच दर्शवला नाही, कारण मी क्लिअर होते त्यांना की मी हे बोलणार होते. त्यांना जेव्हा ते कळलं त्यावेळेस ते बिग बॉसला सुद्धा समजवायचा प्रयत्न केला आणि बाकीचे जे लोक आहेत त्यांनाही समजवायचा प्रयत्न केला. आता मी आधीच सांगितलं होतं त्यांना, मी घरामध्ये 100 वेळा सांगितले की मी बाहेरच्या गोष्टी बोलणार नाही, कारण तुम्हाला त्याचे अर्थ जुळणार नाही. ह्या गोष्टी मी 100 वेळा आतमध्ये क्लिअर केल्या. ते मी बोलली सुद्धा होती की तुम्ही याचा वेगळा अर्थ घ्याल. मग जर तुम्ही सगळे जरी माझ्या विरोधात उभे, पण मी आधीपासूनच क्लिअर आहे ना तुम्हाला की तुम्हाला या गोष्टींचा अर्थ कळणार नाहीये. मी ऑलरेडी क्लिअर केलं. घरातल्या इतर सदस्यांना अशी भीती होती की ते जर बिग बॉसच्या विरोधात बोलले त्यांना जर तुमच्यासारखं घराबाहेर काढलं जाऊ शकतं. ऑब्व्हियसली बिग बॉसची अनाउन्समेंट तेव्हा सगळे सॉरी सॉरी बिग बॉस, सॉरी बिग बॉस, सॉरी बिग बॉस करत होते. मी नाही केलं. का करू? मी माझ्या मतावरती आलेली आहे. माझं व्यक्तिमत्व आहे, माझी पर्सनॅलिटी आहे. तुम्ही चूक असेल तर सांगा, पण चूक सांगण्याची सुद्धा एक पद्धत आहे. आता तुम्ही मला शिकवणार का? म्हणजे त्याच्यामध्ये राकेश बापट असं तुम्हाला हे दोघांचा डायलॉग होतोय. तुमच्या बोलण्यावरून उदय. त्या तिथे जातीवरचा प्रकार झाला किंवा ती घटना अशी घडली असं वाटतंय. मग तुम्ही बिग बॉसवरती ॲट्रॉसिटीची मागणी करणार का? सर हे बघा, हा निर्णय मी आता जनतेवरती सोडतीये, कारण आम्हाला नावच पडलेलं आहे की हे जिथं तिथं जात घेऊन येतात, जिथं तिथं हे जातीवरती अॅट्रॉसिटी करतात, हे जिथं तिथं म्हटले की स्वतःची जात पुढे करतात. हा निर्णय महाराष्ट्राचा आहे. मला महाराष्ट्राला हे सांगायचं होतं की आम्ही जात घेऊन कधी आलोच नव्हतो. आम्ही मान सन्मानानेच तुमच्याकडे आलो होतो, पण तुम्ही नेहमी त्या जातीवरती पोक केले आम्हाला. नेहमी तुम्ही आमची जात काढलेली. अॅट्रॉसिटीची गरजच लागली नसती. मी अजूनही अधोरेखित करते हा माझा मुद्दा. अॅट्रॉसिटीची गरजच लागली नसती जेव्हा तुम्ही माणसाला माणूस म्हणून माणसाचे अधिकार दिले असते आणि आम्हाला माणूस म्हणून बघितलं असतं, तर अॅट्रॉसिटीची गरजच लागली नसती. शो मधून पब्लिकला काय त्यांना काय शिकवायचे आहेत ते काय? बिग बॉसला विचारायला सर ते मुळात मी तुम्हाला खरंच सांगते, आतमध्ये मी ज्या गोष्टी ऐकल्यात आहेत मी सांगण्याच्या इच्छित पण नाही आणि मला सांगता पण येणार नाही. शिव्या असतील, एखाद्याच्या म्हणतो ना एखाद्याला पोक करणं, एखाद्याच्या प्रोफेशनवरून पोक करणं असेल वारंवार, म्हणजे जे प्रोफेशन आपण रक्त गाळून तिथपर्यंत आलोय, आपण आपली जी कला आपण जपलोय त्या कलेवरती सुद्धा बोललं गेलेलं आहे. आणि असा शो मला असं वाटतं, मी एक मुद्दा मांडलेला सर की मी एक पर्सनॅलिटी आहे, एक आयडल म्हणून इथं आलेली आहे, तर मला महाराष्ट्राला काहीतरी द्यायचंय. त्याच्यात सुद्धा त्यांनी मला पोक केलं की इथं आयडलची हे नाहीये, इथं कॉम्पिटिशन म्हणून आलोय. मी कॉम्पिटिशन म्हणून कधी गेली नव्हती. मला माझ्या महाराष्ट्राला काहीतरी नवीन काहीतरी द्यायचं होतं म्हणून मी तिथे होते. तर काही व्यक्तींकडून मला असं सांगण्यात आलं हे काय आयडल पर्सनॅलिटीचा खेळ नाहीये, हा खेळ आहे. खेळ कुठलाही असू त्याला नियम असणं फार गरजेचं असतं. आणि तुम्ही महाराष्ट्राचे जेव्हा आयडल म्हणून जाता तेव्हा तुम्हाला तुमची भूमिका मांडणं गरजेचं असतं. तुम्ही काय आहात हे महाराष्ट्राला सांगणं असतं. आता राकेश सावंत मागे मागे बोल मागच्या बोल जरा जोरात विचारा. बिग बॉस हा कोण आहे? सर मलाही नाही माहिती. ज्या हिशोबाने त्यांनी मला सांगितले की तुम्ही संविधानाचं बोलू शकत नाही, याचा अर्थ मला असं वाटतं त्यांना संविधानाबद्दलही काही माहित नसेल. शो पुरते असतील, शोच्या बाहेरच्या गोष्टी त्यांना माहित नसतील. सिलेक्शन कसं होतं? काय 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 सिलेक्शन कसं होतं बिग बॉस? मला कळत नाही निवड कशी होती? ते तर मला माहित नाही सर. ते माझ्याकडे आले होते, 3 मीटिंग झालेल्या, मी माझ्या अटी काही ठेवल्या होत्या, त्यांनी त्या मान्यही केल्या होत्या. इव्हन माझ्या आजारपणाची, कारण मला आत्ताच मी आजारातून उठले होते आणि मला आराम करायला वेळ भेटला नव्हता, तर मी त्यांना माझ्या आजारपणाचंही सांगितलं होतं की मी नाही आहे फिजिकली फिट ह्यासाठी. ते बोलले नाही नाही ताई आम्ही सगळी काळजी करू. काळजी तर काही केली नाही. 2 दिवसांनी मला इंजेक्शन दिले जेव्हा मी मरत होते, जेव्हा मी शेवटच्या दारात पोहोचली होती, कारण माझं हल्ली असं झालं होतं की माझा ऑक्सिजन ड्रॉप होत होता. तर 2 दिवसानंतर मला इंजेक्शन देण्यात आलं. मी जेव्हा रडत होते जोरजोरात, माझ्या हेल्थची काही काळजी घेतलेली नाहीये. म्हणजे जे प्रॉमिस केले होते तेही त्यांनी पूर्ण केलेले नाहीये.
तेव्हा तुझं काही बोलणं झालं होतं का? माझं बोलणं झालं होतं, पण जे आहेत तिथले, आता मला त्यांची नावं तर नाही सांगता येणार, माहीत पण नाहीये. त्या लोकांचं असं होतं की कशाला ताई तुम्ही बोलले, का बोलले, तुम्ही रनरअपच्या ह्याच्यामध्ये होते, सगळ्यात जास्त मत तुम्हाला होतं, तुमच्या बरोबरीला सुद्धा मत नव्हतं कुणाचं, अर्ध्याला अर्ध सुद्धा वोटिंग नव्हते. तुमचा म्हणजे ह्या सीझनचा टीआरपी तुमच्यामुळे, जो 6 सीझनला जेवढा टीआरपी नव्हता आणि ज्यांच्या फिनालेला टीआरपी नव्हता तो पहिल्या आठवड्यात टीआरपी होता. तर तुम्ही असं का केलं? तर मी तेव्हाही त्यांना समजून सांगत होते की बाबा तू जर मला पूर्ण ऐकतच नाहीये आणि तू तुझं मत देतोय तर मी तुला उत्तर नाही देऊ शकत या गोष्टीमध्ये. तुम्हाला ऐक तर खरं. एक असतं ना की तुम्ही एखादा वक्ता ऐकताय तर तुम्ही फुल स्टॉप पर्यंत ऐकून घेत असता. आता जसं आपलं झालं, तुम्ही मला ऐकून घेतलं आणि त्यावरती तुम्ही प्रश्न केले. तुम्ही जर मला मध्येच हटकलं असतं तर ना तुम्हाला कळलं असतं ना मला कळलं असतं. हा गोंगाट काहीतरी वेगळाच चालू झाला असता. ऐकणं प्रचंड गरजेचं आहे. ज्याला बोलायचंय त्यांनी ऐकणं प्रचंड गरजेचं असतं. तुमची जी मानहानी झालेली आहे त्या संदर्भात तुम्ही कायदेशीर कारवाईची मागणी करणार? सर हे बघा, त्यांना आत्ता आपण टाइम देतोय. एक तर तुम्ही ते सगळे फुटेज बाहेर काढा. माझ्या इज्जतीवरती जे आलंय ते तुम्हीच एक तुमच्या लेवलला जर असेल, एक सहमतीने जर होत असेल तर ठीक, पुढची कारवाई मग बघून घेऊ. बिग बॉसचा उद्देश काय, त्या चॅनलचा उद्देश काय? सर अंदाज अंदाज संबंधित प्रश्न विचारावे. या हे प्रश्न त्यांना विचारणार. हे बघा, मला जेव्हा सांगण्यात आलं होतं, मला जेव्हा सांगितलं होतं तेव्हा मला हेच सांगण्यात आलं होतं की तुम्ही तुमच्या कला, तुमचे विचार तिथे मांडू शकता. असं तर काही होत नाही, हालाकी असं काहीही होत नाही. भलताच माणूस बाहेर निघून येतो, महाराष्ट्र मग त्याच्याच मागे लागला असतो की अरे हे असं काय, ही भांडती, अरे ही हे बोलली, अरे ती ते बोलली. आणि जो माणूस खरंच आपले मत मांडायला तिथे येतोय त्याला ते मत मांडू देत नाही, त्याच्या फुटेजच कट करतो, मग ते बाहेरच जाऊ देत नाहीत. मग असं आहे. हा तुम्ही ज्यावेळी प्रभू शेळके सोबत एक तुमचं भांडण झालं होतं, प्रभू शेळके सुद्धा हा एक आपला बहुजन समाजाचा आहे, तर त्यांनी तुमच्यासोबत काही हे केलं का, डिस्कशन केलं का? सर कसं असतं असतं ना, आमच्याही जातीमध्ये मनुवादी विचारांचे लोक आहे. ही विचारधारा आहे. जातीचं काही घेणं देणं नाहीये इथं. जातीचं घेणं देणंच नाहीये. विचारधारा कुठेही पनपते, मनुवादी विचारधारा कुठेही पनपते. ती आमच्याही जातीत आहे. मी तर खरं सांगते, आमच्याही जातीत मनुवादी विचारधारा आहे. याचा जातीशी काहीही संबंध नाही. पण याचा जातीची काहीही संबंध नाही. पण मी तिथं जी गेली होती ते मी प्रॉपर वैचारिक विचारवंतांना सांगणारी मुलगी म्हणून गेली होती. मी कुठली सेलिब्रिटी म्हणून गेली नव्हती. बाकीचे आले असतील सेलिब्रिटीज म्हणून, पण मी एक महाराष्ट्राची लाडकी, महाराष्ट्राची वाघीण आणि वैचारिक मुद्द्यांवरती आणि जे ज्वलंत मुद्दे त्याच्यावरती भाष्य करणारी मुलगी म्हणून मी तिथं गेले होते. मी कुठली जात, धर्म, पंथ घेऊन तिथं गेली नव्हती. आता तुम्ही जे नाव घेतलं, मला खरंच माहित नव्हतं ते काय आहे, पण त्यांचं आणि माझं असं काहीही बोलणं झालं नाही. हा, हे लोकांचा सिनेमा चळवळ, ही चळवळ बिग बॉस हा शो बंद करण्याची मागणी करणार आहे का? नाही, आज सध्या तरी नाही, सध्या तरी आमचं तसं काय म्हणणं नाहीये. कोण फोटो भरत असेल त्यांना भरू दे, आमचं त्याच्यावर काही म्हणणं नाहीये. आमचं म्हणणं आहे, मी मागाशी स्पष्ट केलेलं आहे की लोकांचा सिनेमा चळवळ म्हणून आम्ही अशी मागणी करतोय. ते संविधान हा शब्द का नाही उच्चारायचा, का नाही त्याला हे त्यांनी आधी स्पष्ट केलं पाहिजे. कारण त्यांनी त्याचा खुलासा केला पाहिजे. संविधान विरोधी लोक म्हणजे देशद्रोही लोक म्हणजे ते चॅनल त्या देशद्रोही विचारांसाठी जर काम करत असेल तर त्याच्यावर काय करायचं पुढे येणारा काळ ठरवेलच. तुर्तास आम्ही त्यांना वेळ देत आहोत की त्यांनी याची स्पष्टीकरण करावं, खुलासा करावा की ते संविधानाला का नाही म्हणतात. हा एक. दुसरं, दिव्या शिंदेच्या बाबतीत जो भेदभाव करण्यात आलाय, जो पक्षपात करण्यात आलेला आहे, त्याच्यावर त्यांचं आता काय म्हणणं आहे. म्हणजे मग चळवळीच्या पद्धतीने उत्तर द्यावं की ते लगेच उत्तर देणार आहेत, हा प्रश्न आहे. आणि माध्यमांनी ते दिव्या शिंदेना विचारलं की तुम्ही नेमकं काय झालं, तर त्यांनी ते सांगितलं आहे. आता माध्यमांनी चॅनलला विचारावं की त्यांचं म्हणणं आता काय आहे. कोंबडी बोलणं एकदम ते मग अशा याचे उत्तर द्यायला आमच्याकडे भरपूर लोक आहेत, कार्यकर्ते आहेत, मित्र आहेत, ते उत्तर देतात. एक मुद्दा असाही आहे की मी बाहेर आल्यानंतर एक व्यक्तीची बाईट बघितली ज्याच्यामध्ये त्या म्हणतात आहे की मला माहित नव्हतं दिव्याचं बॅकग्राऊंड काय. मला खरंच माहित नाही या शब्दांचा अर्थ काय होतो. तुम्ही मला सांगा, मलाही कळू द्या. त्यांचं असं स्टेटमेंट आहे
बिग बॉसला की आम्हाला माहित नाही दिव्याचं बॅकग्राऊंड काय, म्हणजे जो व्यक्ती एखाद्या व्यक्तीला तुझं करिअर बर्बाद करेल, तुझं करिअर बर्बाद करेल, जेव्हा पॉइंट आउट करून बोलतो ती धमकी नसते. तो माणूस 2 दिवस टेन्शन मध्ये आहे की ही काय करणार आहे, आणि त्याच्यानंतर कन्फेशन रूम मधून आल्यानंतर त्यांचे सेंटेन्स बदलले जातात की जोपर्यंत तू घरात आहे तोपर्यंत मी तुझं आयुष्य बर्बाद करेन. म्हणजे एखाद्याने हापापूनच मरायचं का की हा काय करणार आहे म्हणून, मग ते घरात असो किंवा बाहेर असो, करिअर बर्बाद करील याचा प्रचंड वेगळा अर्थ होतो जसा मला समजतो. मग समोरचा व्यक्ती काहीही करू शकतो त्यासाठी. मग तुम्ही जेव्हा क्लॅरिफिकेशन देता 2 दिवसानंतर की माझं असं होतं की खेळामध्ये मी करिअर बर्बाद करणार किंवा काय करणार, ही धमकी वाटत नाहीये, ही धमकी कुणालाही वाटत नाही. आणि ज्यावेळेस समोरच्या माणसाकडून मला घराच्या बाहेर घेऊन आल्यानंतर हे येतं की मला दिव्याचं बॅकग्राऊंड माहित नव्हतं, याचा अर्थ काय होतो नेमकी, म्हणजे तुमचा पॉइंट जातोय कुठं मला अजूनही कळत नाही. तुम्हाला जातीवरच जायचंय का? मला महाराष्ट्राला हे सांगू इच्छिते, ही माझी जबाबदारी आहे, हे इथे बसलेल्यांची कुणाचीच जबाबदारी या शब्दांची, ही माझी जबाबदारी. जर तुम्हाला जातीवरच जायचंय तर आम्हाला तसं सांगून ठेवा, मग आम्ही जातीवरच जाऊ. खरंच सांगते, आम्ही वैतागलोय, अक्षरशः वैताग आलाय या गोष्टींचा की पेज उघडलं की नुसतीच जात दिसतीये, कुठं काही करायला गेलं की नुसतीच जात दिसतीये. कुणी चांगल्या मार्कांनी पास झाला, अरे आरक्षण भेटलं असेल, अरे कुणी याच्यामध्ये आला, अरे हा अॅट्रॉसिटी टाकेल. तुम्ही आम्हाला माणूस म्हणून कधी वागवणार आहे? तुम्ही आम्हाला त्या जातीच्या पलड्यात न ठेवता बाहेर आम्हाला माणूस म्हणून कधी वागवणार आहे? आणि मग तुम्ही आमच्याकडून ही अपेक्षा करा की हे जातमध्ये, आम्ही जातमध्ये कधी आणलेच नाही, तो आमचा स्वाभिमान आहे हे नक्की, पण आम्ही त्या गोष्टी वारंवार मध्ये घेऊन नाही आलोय. आंदोलनं असू, प्रत्येक माणसासाठी पॅन्थरने आंदोलनं केलेली आहेत, प्रत्येक धर्मासाठी आंदोलनं केली. आमचा मोटोच आहे की जिथं जिथं अन्याय होईल तिथे तिथे न्यायाची मागणी करू, मग कुठल्याही जातीसाठी असो, कुठल्याही धर्मासाठी असो, कुठल्याही पंथासाठी असो. मग आम्ही आमच्या कधी जातीवरती खेळलोच नाहीये, मग तुम्ही का हा वारंवार मुद्दा आणताय? आणि राहिल्या गोष्टी माझ्या बॅकग्राऊंडच्या, तर प्रचंड भारी बॅकग्राऊंड आहे माझा, ज्या बॅकग्राऊंडला छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, अण्णाभाऊ साठेंची लेखणी, महात्मा ज्योतिबा फुलेंची कणखर लेखणी, राजश्री शाहू महाराजांची मैत्री, इतक्या सगळ्या गोष्टी लाभलेल्या आहेत. बिरसा मुंडांसारखे विचार मला लाभलेत, हेच माझं बॅकग्राऊंड आहे. मला अजून एक गोष्ट महाराष्ट्राच्या जे माझ्या वयातले मुलं आहेत त्यांना सांगायचे, बघ मित्रांनो आणि मैत्रिणींनो, इतिहास विसरून चालणार नाही, इतिहास विसरून चालणार नाही. 4 ओळी मी त्यांच्यासाठी लिहिल्या होत्या, जे मी तेव्हाही बोलले बिग बॉसच्या घरामध्ये. त्यांनी त्या दाखवल्या नाही की मर्द रांगडा मातीचा तू, स्वाभिमानी मूल निवासी आहे, मान तुझी तलवार आणि स्वाभिमान तुझी राणी आहे, झेलून अपमानाचे धडे ही छाती तुझी निधडी आहे, उठ रणांगणात हे मैदान आता तुझंच आहे, फरक फक्त इतकाच ही लढाई तुझी तुझ्याशीच आहे. हे आपल्या लोकांना कधी कळणार आहे? हे कधी आपण आपल्या युथला सांगणार आहे? त्यातली एखादी मुलगी जर येते तर त्याच्यातही तुम्ही माझ्यावरती एलिगेशन लावताय की मी तलवार घेऊन चालले. अरे तलवार माझ्यासाठी काय आहे, किंवा माझा जो ऐकणारा वर्ग आहे त्यांच्यासाठी काय? वैचारिक माणूस जेव्हा तलवारीची उपमा देतो तर ती उपमा दिली कुणाला गेली हे बघा ना आधी. इतकंच मला सांगायचं. या सगळ्या कल्चरल इंडस्ट्रीमध्ये या सगळ्या चॅनल्स आणि याचं आपण बघतो की ही दिव्या शिंदेचं आता प्रकरण हे आलेलं आहे. पण याच्या आधी आपल्याला कल्पना असेल की महाराष्ट्रातला एक मोठा कलावंत किरण माने सारख्या एका कलावंताला देखील अशाच तऱ्हेचं भोगायला लागलेलं आहे. आणि त्यांना देखील जसं आता दिव्या म्हणाली की करिअर बर्बाद करण्याची गोष्टी, हे किरण मानेला देखील त्या तऱ्हेनं सांगितलं गेलं. तर हे सातत्याने अलीकडच्या काळामध्ये जे जे बहुजन वर्गातले जे तळागाळातले चांगले कलावंत पुढे येत आहेत त्यांना अशा तऱ्हेनं त्यांना दडपायचं काम जे आहे हे अलीकडच्या काळात ह्या ब्राह्मण्यवाद्यांकडनं अधिक सुरू झालेले आहे. आणि मला असं वाटतं की त्यांना जसं रवी बिराणे यांनी सांगितलं की पुढच्या काळामध्ये जे जे संविधानाचे विरोध असतील त्यांना कशा तऱ्हेने धडा शिकवायचा हे आम्ही सगळं एकत्र ठरवू. आम्ही तर वाट बघू याच्याबद्दल काय होतं ते, आणि नंतर पुढची जो काही कारवाई असेल ते आम्ही नक्कीच करू. किरण माने असो किंवा दिव्या शिंदे असो, त्या सगळ्यांच्या पाठीशी आम्ही सातत्याने भविष्यात पुढे उभे राहणार आहोत. ठीक आहे. त्यांनी 2 दिवसांनी इंजेक्शन दिलं.
आमचं जेवण उंदीर खात होता. उंदर होती आतमध्ये. डेली रुटीन काय आहे? सकाळी उठणं, स्वतःचा नाश्ता बनवणं. हे माझ्या हाताला हे जे लागलंय हे दिसतंय, हे जेवण बनवून बनवून झालंय. हे मधलं बोट ज्यावेळेस गोणीचा टास्क होता, हे डिस्लोकेट, थोडंसं हात डिस्लोकेट आहे हे. गोणीचा जेव्हा टास्क होता आणि ज्या व्यक्तीने मला फरफटत नेलं होतं त्या गोणीच्या टास्कमध्ये, ते पूर्ण बोट सुजलं होतं आणि हे अजूनही असंच आहे. ते सरळ होत नाहीये आणि वाकडंही होत नाहीये. आणि नाश्ता बनवायचा 17 जणांचा, जो की आयुष्यात आम्ही कधी बनवला नव्हता. मी तिथे जाऊन शिकले. चहा बनवायचा, नंतर दुपारचं जेवण. आमचा लंच व्हायचा इव्हिनिंगला, लाईट्स ऑफ व्हायच्या लंच करायला गेलो की, काहीच कळत नव्हतं. दिवस आहे रात्र आहे काहीच नाही. उंदीर होते, पीठ अर्धा उंदरं खायचे आणि आम्ही अर्ध खायचो, असं होतं. वरतून माकडं पण यायची फाडून हे करायचे आणि असंच चालूच होतं. चाललंच होतं, काय चाललं होतं काय माहिती. चालू होतं काहीतरी. ते केलं होतं ऍक्च्युली. त्याला त्यांनी एक्सरे वगैरे काढले होते. त्यांनी मला फक्त बर्फ लावायला सांगितलं होता, पण ते हे दिसतंय बाजूला आलंय. आता बर्फावरती तर ते नसतंच झालं, ते बाजूला. आणि हे जे दिसतंय तर हे चटके बिटके लागलेले आहेत पूर्ण हातांना, मांडी, गुडघे सगळे काळे निळे झालेले आहेत. आता ज्या माणसाची तब्येत आहे त्याच्यासोबत मला आणि तो मला खेचत घेऊन चाललाय, तरी सुद्धा मी ती गोणी त्याच्याकडून आणली. आम्ही जेव्हा सेवकचा टॅग होता माझ्याकडे, 4 दिवस मी प्रचंड भांडी, स्वयंपाक, लंच, डिनर, 60 50 चपात्या एक वेळेसच्या मी केल्या. ते दाखवलेलं नाहीये, तो विषय वेगळा. ते कुठंच दाखवलेलं नाहीये. आणि मग एकाच व्यक्तीची प्रशंसा करायची की त्याने सगळं घर स्वच्छ ठेवलंय, म्हणजे बाकीचे तिथे फक्त नाचतच होतो आम्ही कपडे बिपडे घालून. आम्ही काहीच केलं नाहीये. जसं अर्धे लोक जे आता बाहेर आहेत, सगळ्यात जास्त काम त्यांनी केलंय. म्हणजे काही लोक आहेत, आता रिसेंटली एक मुलगा बाहेर आलाय, त्याने तर तो तर किचन मध्येच असायचा. लंचला पण तोच, ब्रेकफास्टला पण तोच, डिनरला पण तोच, पण त्याचं काहीच दाखवलं नाही. आम्हीही कामं केली, ते हाताला भाजेपर्यंत, डाग वगैरे येईपर्यंत, पण तेही दाखवलं नाही. पूर्ण क्लिप कट करत गेले. एकाच व्यक्तीची प्रशंसा केली आहे असं मला वाटतंय. आणि मग असं असतं की ना की बायस्ड दिसतं, बायस्ड तसं दिसतं. मग आहेच तर मग आम्हाला कशाला बोला, आधीच सांगा आम्हाला, आम्ही याला विनर करणार आहे, तुम्ही फक्त कटपुतली म्हणून आजूबाजूला वापरायचे. आम्ही तसं केलं असतं. काय काय मग मे बी महाराष्ट्राला हा संदेश द्यायचा असेल की उठा आणि भांडा बिना कामाचे, एवढंच असेल. आणि बाकीचे जे लोक होते, जे जसं राकेश बापट असतील, वैचारिक माणूस आहे, शांत असतो पण शांतीत क्रांती असते, ते दाखवता नाही आलं. ओंकार राऊत असतील, प्राजक्ता शुक्रे असतील, करण सोनवणे असतील, एक कॉन्टेंट आहे प्रत्येकाचा वेगवेगळा. प्रत्येकच माणूस हातात बांगड्या बिंगड्या सारून नाही भांडू शकत. एक वेळेस तुम्ही भांडू शकता, दुसऱ्याही वेळेस भांडू शकता, पण तिसऱ्या वेळेस असं असतं की बस, सकाळी जो टेप रेकॉर्डर सुरू होतो, जो संध्याकाळी झोपेपर्यंत चालू असतो, बस किती बोलणार, कानातून रक्त यायला लागले आता बा. सर ऍक्च्युली मला हा मुद्दा ऍक्च्युली सांगायचा आहे. माझ्या आणि डॉक्टरांमध्ये काय बोलणं झालं हे तिसऱ्या व्यक्तीला कसं कळलं. मला त्यांनी झोपायला सांगितलं होतं की नाही, ऍक्च्युली मीच डॉक्टरला 4 वेळा म्हटली की मला आराम करायचा, मला उभं नाही राहत आहे, माझी बॅक पेन होती आणि मला पोटात दुखतंय, तर मला तुम्ही परमिशन द्या की मी लेटू याच्यावरती, बेडवरती, तुम्ही मला द्या. तर त्यांनी मला सांगितलं ठीक आहे, तुम्ही फक्त झोपा, पण झोपताना, डोळे जेव्हा झोपताना तेव्हा बिग बॉसला एकदा विचारा. तर मी त्यांना म्हटलं ठीक आहे. हे माझे शब्द आहेत, त्यांना काढायला लावा वाटलं तर, की मला जोपर्यंत स्ट्रेच होईल मी माझी बॉडी स्ट्रेच करल, मला जेव्हा नाही होणार त्यावेळेस मी बेडवरती पडेल. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी माझ्यात आणि डॉक्टरमध्ये झाल्या, त्या बिग बॉस, मी आणि डॉक्टर ह्यांनाच माहित होतात. तिसऱ्या व्यक्तीला कशा माहीत झाल्या याचा अर्थ तुम्हाला सांगितलं जाते आतमध्ये काय करायचंय काय नाही करायचंय. जसं की आहेत पर्टिक्युलर आहेत गोष्टी, मी अजूनही क्लिअर करते एक गोष्ट, कॅमेऱ्यात चालू आहेत म्हणून, मी कुठल्या धर्माच्या विरोधात नाहीये, मी फक्त माझ्यावरती झालेल्या अन्यायाचं सांगतेय. त्यांना जर घ्यायचंय देवांची नावं तर मग तुम्ही रूलच असं ठेवू नका की धार्मिक गोष्टी नाही बोलल्या जायला पाहिजे. आणि मग बाकीच्यांकडून जर त्याचं उल्लंघन होतंय तर तुम्ही त्यांनाही सांगा आणि मलाही सांगा, हा अन्याय नाहीये.
पण तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर माणसावरती अन्याय नका करू. जर ते बोलतात तर ह्यांनाही बोलू द्या. असं आहे. आमचं याच्यावरती अनेक वेळा बोलणं झालं. ज्यावेळेस बिग बॉसनी कन्फेशन रूम मध्ये बोलवलं तेव्हा जो ग्रुप दिसतोय ना, आरबी, प्राजक्ता शुक्रे, ओंकार राऊत, सोनवणे, करण सोनवणे आणि मी, आम्ही जे बोलतोय त्याच्यामध्ये मी त्यांना क्लिअर सांगितलं की मला काय बोलायचं होतं. आणि आय वॉज लाईक की बिग बॉस माझं पूर्ण ऐकून घ्या, माझं पूर्ण ऐकून घ्या. या गोष्टीवरती मी अडलेली होते. ज्यावेळेस कन्फेशन रूम मध्ये मी गेले, ऑब्व्हियसली मला या गोष्टीचा अभिमानच असणार आहे, कारण माझी बोलीभाषा तशी आहे, कारण मी ती उपमा त्या गोष्टीला दिली आहे आणि मी लेखक म्हणून स्वतःवरती अभिमानच बाळगणार आहे. मला या गोष्टींचा अभिमानच आहे. हे तुमच्यावर आहे. सी, तुम्ही काय लावताय पेपरमध्ये सुद्धा किंवा न्यूजला सुद्धा, हे तुमच्यावर आहे, हे माझ्यावर नाहीये. मी काय बोलले ह्याची जबाबदारी मी घेते. तुम्ही काय समजलं ह्याची जबाबदारी माझी नाही. तुम्ही माझ्याकडे जोपर्यंत येत नाही आणि हे विचारत नाही की तुझा हाच अर्थ होता का, आणि मग तुम्ही समाजाला जाऊन सांगता की नाही नाही तिचा तर तोच अर्थ होता, मी तिला विचारलंय जाऊन, मग तुम्ही क्लिअर असता. पण तुम्ही माझी बाजू न ऐकता, न माझी बाजू समाजाला दाखवता, ज्यावेळेस तुम्ही मला तो टॅग देताय, सो इट्स ऑन यू नॉट ऑन मी. हे तुमच्यावर आहे, हे माझ्यावर नाही. आणि मी चुकलेली नाहीये. मी एक वैचारिक मुलगी आहे, एक लेखक म्हणून मला उपमा देता येतात आणि मी देते. आपले काही मित्रमंडळी जे वेगवेगळ्या संघटनांमध्ये, वेगवेगळ्या चळवळींमध्ये इथे काम करतात मुंबई महाराष्ट्रात, ते सुरुवातीला आपली भूमिका मांडतील या सगळ्या आपल्या विषयासंदर्भात. आजचा विषय आपल्याला सर्वांना बऱ्यापैकी माहिती आहे. आपल्यासोबत दिव्या शिंदे आहेत, ज्यांच्या नावावरून, ज्यांच्या एंट्री आणि एक्झिटवरून बिग बॉसमधल्या बरंच वादळ उठलेलं आहे महाराष्ट्रात. तर ते नेमकं काय, यांची भूमिका काय, आमची भूमिका काय, हे आपण आधी समजून घेऊ आणि त्यानंतर अर्थातच प्रश्नोत्तर आपण घेणार आहोत. अर्थात हे बिग बॉसचं घर नाही, हे पत्रकारांची पत्रकार परिषद आहे, त्यामुळे तुम्ही प्रश्न बिंदास विचारू शकता आणि दिव्या शिंदे त्यांच्या बिंदास स्टाईलने उत्तर देणार आहेत. तेव्हा आपण ही पत्रकार परिषद आता सुरू करू. सुरुवातीलाच मी आपले लोकांचे जो संघटनेचे आमचे ज्येष्ठ नेते संजय शिंदे यांना विनंती करेन की 2 मिनिटात त्यांनी आपले संघटनेची भूमिका आणि इथे उपस्थित राहण्याचं कारण सांगावं. सर्वांचं स्वागत आहे. जो बिग बॉस सीझन 6 चालू आहे मराठीचा, तो सुरुवातीपासून मी पाहत आलेलो आहे. त्यामध्ये दिव्या शिंदे ज्या पद्धतीने खेळत होत्या, तर मला तरी असं वाटत होतं व्यक्तिशः की त्या फायनल पर्यंत नक्की जातील. त्या टफ देत होत्या सगळ्या स्पर्धकांना. आणि मध्येच जो मुद्दा काढला तलवारीचा, तर तो लोकांचे दोस्त या संघटनेतर्फे आम्हाला वाटतं धचं माफ केलं. चॅनलला जे दाखवायचं होतं तेवढंच दाखवलंय, लाईव्ह काही दाखवलेलं नाही. मी ते 3 वेळेस पाहिलेलं आहे. तर धचा मा झाला आणि पराचा कावळा केला, असं आमचं स्पष्ट मत आहे. त्यांना जे बोलायचं होतं ते आता त्यांच्या भूमिका मांडतीलच, कारण त्या स्वतः इथे हजर आहेत. परंतु आमची संघटना म्हणून भूमिका आहे की बहुजनांना हा जो प्रस्थापित वर्ग आहे तो एनकेन प्रकारे बाहेर फेकण्याचा सतत प्रयत्न करत असतो. त्यातला हा एक आहे असं आमचं म्हणणं आहे. लोकांचे दोष, लोकांचा सिनेमा चळवळ म्हणून आम्ही अशा ज्या घटना घडतात त्यांच्या सोबत उभं राहिलं पाहिजे, अशी आमची ठाम भूमिका आहे. आम्ही पहिल्यापासून भूमिका घेत आलेलो आहे की जो बोलतोय त्याच्यासोबत उभा राहिलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, ज्योतिराव फुले असतील, शाहू महाराज असतील, इथले जे महापुरुष आहेत त्यांच्या विचारांना घेऊन जी लोक चालता आहेत सगळ्याच क्षेत्रामध्ये, आणि या बहुजन वर्गातून आलेल्या तरुण मुलींना, मुलांना जो स्कोप मिळाला पाहिजे, जर तो मिळत नसेल तर आम्ही त्यांच्यासोबत ठामपणे उभे आहोत, उभे राहणार, पुढेही आम्ही राहणार. चल हल्ला बोल हा चित्रपटाचा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आम्ही तो लढून, मोठी लढाई उभी करून आम्ही तो सेन्सॉरशिप मधून बाहेर काढला. म्हणजे एवढ्या मोठ्या व्यवस्थेला आपण तोंड देऊ शकतो हा आमचा विश्वास आहे. आणि दिव्या शिंदेवर जो अन्याय झालाय, आमचं मत आहे अन्यायच केलेला आहे त्यांनी, तर तो अन्याय त्याला वाचा फुटली पाहिजे, ते समाजासमोर, जनतेसमोर आलं पाहिजे. लोकांमध्ये ही चर्चा आहे, लोक विचारतात आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना, पत्रकारांना की हे का झालं, कसं झालं, का म्हणजे याच्या मागे काय आहे. तर हे सगळंच जनतेसमोर आलं पाहिजे, समाजासमोर आलं पाहिजे. दिव्या शिंदे यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती
सगळ्यांसमोर यावी, जगासमोर यावी म्हणून ही पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे. आमच्या संघटनेतर्फे आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे आणि आजही आहे, उद्याही असेल. एवढीच मी इथे भूमिका मांडतो, कारण दिव्या शिंदेना आपल्याला जास्त वेळ द्यायचा आहे. त्यानंतर चल हल्ला बोलचे दिग्दर्शक महेश बनसोडे आपल्याशी बोलतो. सर्वांचं स्वागत आहे. खरं तर ज्या पण काही कला आहेत त्या बहुजन समाजाच्या कला आहेत. दलित असतील, आदिवासी असतील, अल्पसंख्याक असतील, ह्या सगळ्यांच्या ज्या कला आहेत ह्या कलांना एकेकाळी एक ठराविक वर्ग, भांडवलदारी वर्ग, कॉर्पोरेट वर्ग बदनाम करतो आणि त्याच कलानंतर ते कॉर्पोरेट लेवलने आणतात आणि त्याचा बिझनेस करतात. आमची लावणी बदनाम असते, पण त्यांची लावणी ही एकदम बिझनेस आणि सोफिस्टिकेटेड आणि व्हाईट कॉलर असते. हे सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे, म्हणून आम्ही आमची संस्कृती वेगवेगळ्या मार्गाने, वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतो. आम्हाला हे मेन स्ट्रीम वाले भांडवलदारी, ब्राह्मणवादी मीडिया घेत नाही. कधी घेते? जेव्हा आमच्यातला एखादा कलाकार किंवा आमच्यातला एखादा कर्तृत्ववान माणूस मोठा होतो, त्याचे फॅन फॉलोअर्स वाढतात, की मग यांना वाटतं की आता ह्याचे फॅन फॉलोअर्स आपल्याला मिळायला पाहिजेत आणि मग ते त्यांना घेतात. घेतल्यानंतर काही दिवस त्यांचा वापर करून जेव्हा वापर संपतो त्या दिवशी त्या व्यक्तीला किंवा त्या कलाकाराला लक्ष केलं जातं आणि वेगवेगळ्या मार्गाने त्याला कसं बाहेर काढता येईल हे प्री प्लॅन केला जातो आणि त्या पद्धतीने आमच्या कलाकारांना बाहेर फेकलं जातं. आमचा मुद्दा हाच आहे की हा फक्त ह्या कार्यक्रमापुरता मुद्दा नाहीये. ह्या समाजामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज असे जे काय महापुरुष होऊन गेलेले आहेत, ह्या विचारांना घेऊन जाणारे जे कलाकार असतील त्या कलाकारांना प्रश्न विचारण्यासाठी, त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही आमची जी चळवळ आहे, लोकांचा सिनेमा चळवळ आहे, लोकांचा दोस्त संघटना आहे, ही नेहमीच उभा राहणार आहे. आज दिव्या शिंदेचा जो मुद्दा आहे तो पूर्ण जगभर गाजतो आहे. आज माझे काही मित्र चल हल्लामुळे जे जगातले मित्र तयार झालेले आहेत त्यांचे प्रश्न आहेत की काय नक्की इथे घडलेलं आहे. तर आम्ही त्यांना सांगितले की आजचा जो पत्रकार परिषद होईल आणि त्याच्यामध्ये जे काय गोष्टी घडतील त्या आम्ही तुम्हाला पाठवू, कारण हा विषय फक्त इथेच थांबणार नाहीये किंवा दिव्या शिंदेना त्या घरातून बाहेर काढले म्हणजे तो विषय थांबलेला नाही. ती आता आमची सुरुवात आहे आणि एकच कलाकारांसाठी आम्ही उभा राहणार नाही. असे प्रत्येक कलाकार जे आहेत की जे अशा अडचणींना तोंड देत आहेत किंवा त्यांच्यावरती दबाव आणला जातोय त्यांच्यासोबत आम्ही उभा राहणार आहोत. बाकी तिथे काय काय घडलेलं आहे त्याच्या संदर्भात दिव्या शिंदे तुमच्याशी बोलणार आहे. मित्रांनो, आता माझ्या आधी आमचा संजय शिंदे आणि फिल्म दिग्दर्शक महेश बनसोडे यांनी भूमिका मांडली. आज ही पत्रकार परिषद घेण्यामागचा आमचा हेतूच हा आहे की या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये जे जे चांगले बहुजन समाजाचे कलाकार पुढे येतात त्यांना मिळायला लागतं. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की आपण ज्या व्यवस्थेत बघतो ती व्यवस्था ही सगळी ब्राह्मणवादी व्यवस्था आहे आणि ते सातत्याने प्रयत्न करत असतात की आपल्या कलावंतांना, कलाकारांनी त्यांना त्यांचे पाय खेचायचे हे प्रयत्न सुरू असतात. आणि मला असं वाटतं की या देशामध्ये संविधानाची मूल्य जी आहेत ती महत्वाची मूल्य आहेत आणि आज दिव्या शिंदेनी तोच प्रयत्न केला होता. संविधानाच्या संदर्भातला संविधानात दिलेले जे हक्क आहेत, संविधानाची जी मूल्य आहेत ती मूल्य कशी राहावीत तिच्यावर काहीतरी खोटे आरोप करून, जसं आता संजय शिंदे यांनी सांगितलं की तो तलवारीचा मुद्दा प्रत्यक्ष तिने काय म्हणाली आणि तिचं विकृतीकरण केलं गेलं हे मला वाटतं समजून घेण्याची खूप गरज आहे. आणि आज जसं महेश बनसोडेंनी किंवा संजय शिंदेने सांगितलं त्याचप्रमाणे मी अधिक वेळ न घेता, कारण आपल्याला दिव्या शिंदेना नेमकं काय घडलेलं आहे तिचं मनोगत हे ऐकणं हे सगळ्यांना पत्रकारांनी गरजेचं आहे. आणि आमची भूमिका पहिल्यापासून हीच राहिलेली आहे की ज्या ज्या वेळेस या महाराष्ट्रातल्या देशातले बहुजन कलावंतावर, लेखकांवर अन्याय अत्याचार होतो त्यावेळी त्यांच्या पाठीशी आपल्याला उभं राहायला पाहिजे. आणि त्या ह्याच्यातूनच आम्ही, तुम्हाला कल्पना आहे की विद्रोही संस्कृती चळवळ महाराष्ट्रामध्ये जी आज पसरलेली आहे त्याच्यापासून तोच प्रयत्न आम्ही केलेला आहे की कुठलाही कलावंत असेल, साहित्यिक असेल, लेखक असेल त्याच्यावर जो अन्याय होत असेल त्या अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवणं हे आम्ही आमचं कर्तव्य म्हणतो. आणि त्यामुळेच आम्ही या आजच्या पत्रकार परिषदेत हे उपस्थित आहोत. आणि दिव्या शिंदे ज्या संविधान मूल्यावर चालण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच्यावर आमचा त्यांना जरूर पाठिंबा आहे आणि आम्ही त्याच्या सपोर्ट राहू एवढंच मी आता इथे सांगतो. आणि मी इथे माझी दोस्त पूर्ण बोलतो. धन्यवाद.
पूर्ण दिव्याबद्दल म्हणजे जेव्हा मी बिग बॉस जास्त बघत नाही पण बघितलं जेव्हा तुमचा मुद्दा ऐरणीवर आला आणि मग पूर्णपणे मी बघितल्यानंतर मला असं जाणवलं की तो पहिला आपण जेव्हा बघतो तेव्हा असं वाटतं की अरे खूप बोलणं वगैरे, पण नंतर तुम्ही नीट जर बघितलं किंवा त्या पूर्ण बिग बॉसची जी सगळ्या तिथे जे राहणारे लोक आहेत त्यांचं एक बघितलं तर बाकीचे इतर पण एवढं बोलतात आणि हिनी जो खरा धचा जे संजय शिंदे म्हणाले की जे वाक्य अर्धवट दाखवून ते दाखवलं आणि काय झालं, तलवारीची भाषा बोलल्यानंतर लोकांमध्ये चुकीची प्रतिमा दिव्या शिंदे यांची गेली आणि मला असं वाटतं की एक तरुण मुलगी म्हणून हे गैरसमज समाजामध्ये पसरू नये, कारण आता नंतर तुमचे मी व्हिडिओ बघितले किंवा इतर तर त्याच्यामध्ये पूर्णपणे तिची भाषा जी आहे ती संविधानिक आहे. तर मला असं वाटतं की बिग बॉस मध्ये बाहेर म्हणजे तिला काढण्याचं कारण हे चुकीचं मेसेज जाऊ नये, माझी ही भूमिका आहे आणि त्यामुळेच हा आमचा प्रयत्न आहे की एखाद्या तरुण मुलीच्या बद्दल चुकीची प्रतिमा समाज